गावाच्या कडेला एक छोटंसं घर होतं. तिथे अनिकेत नावाच्या 7 वर्षांचा मुलगा आपल्या आईसोबत राहत होता. अनिकेत खूप चंचल पण मनाने खूपच मृदू होता. एके दिवशी ते शाळेत जाण्याच्या वाटेवर त्याला एक जखमी चिमणी दिसली. तिच्या पंखाला दुखापत झाली होती आणि ती उडू शकत नव्हती. बाकी लोक तिच्याकडे दुर्लक्ष करून जात होते. पण अनिकेत थांबला. आई म्हणते, मदत करणाऱ्याच्या हातातच खरी ताकद असते. तो स्वतःशी पुटपुटला. त्याने खिशातून रुमाल काढला, चिमणीला हळूच उचलला आणि तिला घरी आणून आईला दाखवलं. आईने त्याला डोक्यावरून हात फिरवला. बाळा, तुझ्यातली दया हेच तुझं खरं मोठेपण आहे. दोघांनी मिळून चिमणीचा छोटा उपचार केला. 2 दिवसांनी ती पुन्हा पंख फडफडवू लागली. अनिकेतला तिच्या डोळ्यामध्ये विश्वास दिसत होता. तो त्याच्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार होता. 3ऱ्या दिवशी चिमणी अंगणात उभी होती आणि अनिकेतच्या हातावरून उडून आकाशात गेली. अनिकेत हसत तिला आकाशात पाहत राहिला. आईने प्रेमाने म्हटलं, लहान आहेस तू, पण तुझं मन मोठं आहे. मोठा व्हायला उंची लागत नाही,